अध्यक्ष श्री मंगेशजी ताडे सर, प्रमुख वक्ते साहित्यकार रामदादा मोहिते सर, विचारवंत विनयजी वरणगावकर यांचा त्यांनी सुंदर माहिती आपल्याला दिलेली आहे. प्रमुख अतिथीमध्ये उद्योजक संतोष देशमुख सर, ॲडव्होकेट शेखर जोशी सर, आमचे मित्र चंद्रशेखरजी पुरोहित, संजयजी शर्मा, शैलेशजी शर्मा आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ खामगावचे मनोज भाऊ जोशी, की जे नेहमी हा प्रयत्न करत राहतात की आपला जे काही ब्राह्मण समाजाचे जे थोर व्यक्तिमत्व होऊन गेले त्यांचं चरित्र लोकांपर्यंत पोहोचावं, हिंदू धर्माचा सार्था प्रचार व्हावा, याच्याकडे झटणारे आमचे ॲडव्होकेट मनोज भाऊ जोशी जे खामगाव शहर तालुक्याचे अध्यक्ष आहेत, त्यांचे सहकारी जितेंद्र पुरोहित आहेत. परत महिला शाखेचे अध्यक्षा मिनताई आंबेकर आहेत आणि प्रकल्प समन्वयक जेवढे आहेत ते सर्व. त्याच्यासोबत आज उद्योग आघाडी, विद्यार्थी आघाडी, विधी आघाडी, महिला आघाडी आणि पौरुत्व आघाडी इतक्या वेगवेगळ्या सांस्कृतिक आघाडी, वेगवेगळ्या आघाड्या आम्ही तयार केलेल्या आहेत की त्याच्यामुळे की सर्व ब्राह्मण समाज हा एकजूट व्हावा. त्याच्याकरता मुख्य कारण हे होतं की ब्राह्मणामध्ये जवळपास भारतभर 630 काहीतरी संघटना आहेत, ते महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत आणि त्या सर्वमध्ये ब्राह्मण हा विखुरलेला आहे. त्यामुळे लोक त्याला 3% 4% थांबतात, काहीतरी बोलतात. तर हे सर्व आपण तुम्ही कोणत्या संघटनेमध्ये काम करा, पण ब्राह्मण म्हणून एका छत्राखाली या. जवळपास आपण 13 ते 14% ब्राह्मणाची संख्या आहे आणि ही जेव्हा एकजुटलेली राहील तेव्हा शासनाचं आपल्याकडे लक्ष राहील आणि कोणी आपल्यावर टीका टिप्पणी करणार नाही. या उद्देशाने 23 राज्यात आजपर्यंत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा विस्तार हा झालेला आहे. दिल्लीमध्ये परशुराम भवन निर्माण केलेलं आहे, तिथं आपल्या लोकांसाठी अल्प दरामध्ये रूम भेटतात. असे भरपूर आणि काम तर जे आहे ब्राह्मण महासंघाचा भरपूर आहे. परंतु आज जो मुद्दा जो आहे किंवा आपण ज्याच्याकरता इथं आज उपस्थित राहिले आहेत त्या मोठ्या संख्येने की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची ज्योत पेटवली होती, छत्रपती संभाजी महाराजांनी तिचे रक्षण केले, पण त्या स्वराज्याचा भगवा झेंडा जो आहे तो अटक ते कटक म्हणजे आज पाकिस्तान ते ओडिसा इथपर्यंत जो भगवा झेंडा नेण्याचे स्वप्न साकार करणारा जो आहे तो आहे पराक्रमी सेनानी म्हणजे थोरले बाजीराव पेशवे. आणि त्या थोरले बाजीराव पेशव्यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ खामगाव शाखेने या अपराजित योद्धाचा रणनीतिकार बाजीराव पेशवे यांच्या जयंतीप्रित्यर्थ मराठा समाजाचे या साम्राज्यात ब्राह्मणांचे किती योगदान होते. मराठा म्हणजे ते त्यावेळेस जात नव्हती. जसं रामदादाने सांगितलं की शिवाजी महाराजांचे जे सरदार होते त्यामध्ये जे लष्कर प्रमुख आणि सरदार हे जवळपास 27 ब्राह्मण होते. धनगर होते, महार होते, मुसलमान होते, हे सर्व होते आणि त्यांना सर्वांना ते मराठा म्हणायचे. त्यावेळेस जातीवाद हा नव्हता, त्यांना मराठा म्हणते. त्यामुळे इतकं योगदान या लोकांनी त्यात केलेलं आहे. आणि या शूरवीर आणि तो राष्ट्रप्रेमी किती होते यांचे इतिहासाचे सत्य मांडण्याकरता या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा प्रयत्न होता. याच्या आधी त्यांनी वीर सावरकर यांची जयंती साजरी केली होती. त्यावेळेस त्यांनी हेच करायचा प्रयत्न केला की आपला या धर्मामध्ये आपल्या यांच्यामध्ये ब्राह्मण लोकांचं किती मोठं योगदान आहे आणि असे पराक्रमी लोकांचे नावं लोकांपर्यंत गेले पाहिजे या उद्देशाने त्यांनी केलं होतं. आणि म्हणूनच मी त्या सर्व ब्राह्मणाबद्दल सांगणार कि मुरझाए हुए चेहरों पर मुस्कान के लिए जीता है, मुरझाए हुए चेहरों पर मुस्कान के लिए जीता है, अपनी संस्कृति धर्म के पहचान के लिए जीता है, अपनी संस्कृति और धर्म के पहचान के लिए जीता है. मुख में वेद, मस्तिष्क में नीतियाँ और मन में मातृभूमि. मुख में वेद, मस्तिष्क में नीतियाँ और मन में मातृभूमि. इसी भाव से ब्राह्मण समाज के उत्थान के लिए जीता है. तो हम लोग जो है कभी जाति भेदभाव नहीं किया. समाज के हर आदमी को सहयोग कैसे करेंगे और समाज कैसे आगे जाएगा, राष्ट्र कैसे बढ़ेगा, इसी उद्देश्य से ब्राह्मणों ने कार्य किया है. और वही उद्देश्य जो है पूरे समाज को जोड़ने का. अभी ने शेगांव में गुण गौरव पुरस्कार लिया था ब्राह्मण समाज के लड़कों का, लेकिन साथ में जो समाज के अंदर काम करने वाले लोग हैं, चाहे गौ माता की सेवा कर रहा, कोई पंढरपुर वारी वालों की सेवा कर रहा, ऐसे विभिन्न क्षेत्र के लोग हमने लिए और उनका भी सत्कार किया, ये बताने के लिए कि ब्राह्मण समाज ये सबके साथ में जुड़ता है, किसी का द्वेष नहीं करता. तो क्योंकि ये तो सब बातें जो है इन्होंने बाजीराव पेशवे की आपको सब इन्होंने बताई है कि
त्यांचं कार्य एवढं मोठं होतं की त्यांनी आपल्या अल्प आयुष्यात किती मोठ्या मोहिमा केल्या. पण एक गोष्ट सांगायला आहे की जेव्हा शाहू महाराजांना विचारलं गेलं की तुम्हाला जर 1,00,000 सेना तुम्हाला दिली आणि बाजीराव पेशवे तुम्हाला दिले तर तुम्ही कोणाला निवडणार, तर ते म्हणत होते की मी 1,00,000 सेना घेणार नाही, मी फक्त तो बाजीराव घेईल, कारण माझा बाजीराव हा 1,00,000पेक्षा जास्त आहे. हा त्यांचा शाहू महाराज यांच्याप्रती आदर होता, त्याच्यावर विश्वास होता. त्याच्या दरबारात भरपूर कारस्थान सांगितलं जातं दादानी, पण त्याच्यानंतरही त्यांच्या जे सर्वात जवळचे लोक होते त्यामध्ये हे बाजीराव होते, ते त्याच्याबद्दल कोणाबद्दल ऐकत नव्हते. आणि त्यांच्यासाठी सांगतो मी की बाजीराव कसे होते की तलवारीच्या धारेवर ज्यांनी इतिहास रचला, तलवारीच्या धारेवर ज्यांनी इतिहास रचला, रणांगणात ज्याच्या नावाने शत्रूही थरथरला, रणांगणात ज्याच्या नावाने शत्रूही थरथरला, ज्याच्या छातीत स्वराज्याचा मनात विजयाचे वादळ होते, ज्याच्या छातीत स्वराज्याचा आणि मनात विजयाचे वादळ होते, त्या थोरल्या बाजीरावांना आज आमचा मानाचा मुजरा. तर अशा बाजीराव आपले होते आणि त्याच्याबद्दल लोकांनी ऐकावं, त्याची माहिती घ्यावी. हा या खामगाव शाखेने प्रयत्न केला, हा खरोखर त्यांचा कौतुक करण्यासारखा प्रयत्न आहे की ह्या गोष्टी खामगाव प्रथमच हे झालेला आहे. ही फार मोठी गर्वाची गोष्ट आहे. एवढे मोठे आज संघटनेचे वेगवेगळे शाखा आम्ही जे निर्माण केल्या त्या सर्वांनी जर एकजूट झाले असते आणि इथं त्यांनी सर्वांनी मोठं कार्य करावं आणि अशा सर्व गोष्टी लोकांपर्यंत न्यावं असं आमची इच्छा आहे. त्यांच्या बाजीरावच्या जीवनापासून आपल्याला भरपूर काही शिकायचं आहे, पण त्यांचं जे कार्य आहे ते आपण सदैव कसे पुढे नेऊ हे आपण लोकांना दाखवून दिलं पाहिजे. त्यांच्या ब्राह्मण समाजाने देशाकरता म्हणजे गुलामीगिरी सुद्धा कसं काम केलं, त्याच्या आधी कसं काम केलं, किती मोठे मोठे लोक होते की त्यांचा इतिहास आपल्याला माहीत सुद्धा नाही. जे लोक म्हणजे लोक त्याला ओळखत नाही ते घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे की हा असा ब्राह्मण समाज होता, हा या समाजाचा उद्देश आमचा आहे. त्यात तुम्हाला टिळक सावरकर हे तर माहीतच आहे, वासुदेव बळवंत, गोपाळ कृष्ण गोखले, चाफेकर बंधू, श्रीमती बापट, महादेव रानडे, हेडगेवार, दत्त केडकर, श्रीपाद डांगे असे भरपूर लोक आहेत की ज्यांनी ब्राह्मण समाज लोक त्यांनी पूर्ण त्याग केला, घराचा परिवाराचा संपत्ती सुद्धा. हे लोक आपल्या इकडे आले पाहिजे. आणि परत ज्या थोरले बाजीराव आहेत त्यांच्या जयंती निमित्त आज इथं उपस्थित झालो आपण, कारण वेळ खूप झालेला आहे आणि मान्यवरांनी तुम्हाला भरपूर माहिती दिलेली आहे, म्हणून मी बाकीच्या गोष्टी सांगण्याचा वाला काही पण त्या औचित्य आता राहत नाही, कारण हे विद्वान लोक आहेत, यांना भरपूर नॉलेज आहे आणि त्यांनी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. पण मी त्या बाजीरावबद्दल तुम्हाला एक शेअर आहे, माझी सवय बोलायची, तर तुम्हाला ऐकत असेल एक सांगू काय शेअर आहे अजून बाजीरावबद्दल, कारण आता तुम्ही थोडं टेस्टमध्ये आलेले आहेत, थोडंसं तुम्हाला माहिती हलकं बोल होईल आणि बाजीरावचं तुम्हाला महान कामही समजेल. तलवार थी हाथों में, दिल में हौसलों का तूफान था, तलवार थी हाथों में, दिल में हौसलों का तूफान था, रण में जिसकी गर्जना से कांप उठता आसमान था, रण में जिसकी गर्जना से कांप उठता आसमान था, मातृभूमि की रक्षा के करने का जिन्होंने प्रण लिया था, मातृभूमि की रक्षा करने का जिन्होंने प्रण लिया था, वो वीर ब्राह्मण बाजीराव मराठा साम्राज्य का अभिमान था. मराठा साम्राज्य का अभिमान जिसको होना चाहिए, ऐसा वीर ब्राह्मण बाजीराव. और उसकी हम लोग यहाँ पर आज यहाँ पर जयंती कर रहे हैं. होता आज इन्होंने खाली ये प्रोजेक्ट किया, लेकिन यह उनके फोटो जो है उनकी जानकारी पॉम्पलेट के रूप में और मान्यवरों से लेकर घर घर तक कैसे पहुँचाया जाए समाज के घर, ताकि खाली आयोजन में लोग को मानते, लेकिन पॉम्पलेट हम लोग घर तक पहुँचाएंगे तो अपने शूरवीर जो है इतिहास के अंदर छुपे हुए हैं, जिनको किसी कारण से ऊपर नहीं आने दिया, उनकी जानकारी ब्राह्मण मास्टर कोशिश करेगा कि घर तक पहुँचाए. और मैं एक पंक्ति सुनाकर अपने शब्दों को विराम दूंगा की ज्यांच्या शौर्याने मराठ्यांचा भगवा दूरवर फडकला, ज्याच्या शौर्याने मराठाचा भगवा दूरवर फडकला, ज्याच्या रणनीतीने पराक्रमाचा इतिहास रचला, त्या थोरल्या बाजीरावांना आपण शतशत आज नमन करू. त्या थोरल्या बाजीरावांना आपण आज शतशत नमन करू ज्यांनी ब्राह्मणाचा गौरवशाली इतिहास घडविला. तर असे बाजीरावांचं नाव जे आहे ते आल्याबरोबर आपलं मान जे आहे छाती भरून आली पाहिजे. अशा भरपूर चांगला कार्यक्रम घेतला, मान्यवरांनी इथं खूप चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलं. भविष्यात अशी आयोजन आपल्या हाती हो आणि भगवान परशुराम परत सर्वांना सद्बुद्धी देव अशी त्यांची चरणी प्रार्थना करतो. आणि आपण शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपला या कार्यक्रमात जो आहे त्यात मला बोलायला आयोजकाला धन्यवाद मानतो. जय भवानी, जय शिवराय, जय महाराज.